मित्रांनो, परभणी जिल्ह्याबरोबरच इतर जे जिल्हे आहेत, जे आजूबाजूचे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकरी हे परभणीचं जे कृषी विद्यापीठ आहे तेथील जे बियाणे वगैरे भेटतात, सोयाबीन वगैरे म्हणलं तरी चालेल, या पद्धतीचे जे बियाणे असतात ते इतर जिल्ह्यातील शेतकरी हे परभणी कृषी विद्यापीठातून मागणी करतात आणि हे बियाणे हे शेतकरी घेत असतात. तर हे बियाणे कधीपासून शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना यावेळेस कोणते बियाणे मिळणार आहे, त्याचबरोबर किलोला किंवा जे आपण बॅग म्हणतो त्याची किंमत काय असणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेकर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर डायरेक्टली इन्स्टाला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, तर याचं जे 53वा वर्धापन दिन आहे, तर या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हे जे वर्धापन दिनाचा जे कार्यक्रम असणार आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी हे कृषी विद्यापीठातील बियाणे हे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. याच्यामध्ये मित्रांनो हे बियाणे जवळपास 18 मे पासून म्हणजे 18 मे पासून शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. तर याच्यामध्ये बघायचं झालं मित्रांनो, तर बियाणे आणि त्यांच्या किमती काय असणार आहेत ते सविस्तररित्या 2 ते 3 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, ज्वारी पिकासाठी जे परभणी शक्ती म्हणतो आपण त्याला, तर याच्यासाठी जवळपास 125 रुपये प्रति किलो, त्याप्रमाणे बॅग 4 किलोची बॅग असणार आहे आणि त्याच्यासाठी जवळपास 500 रुपये ही बॅगची किंमत असणार आहे. तर जवळपास मित्रांनो, हे जे बॅग आहे किंवा हे जे वाण आहे ते एका शेतकऱ्याला एकच बॅग दिली जाईल असं देखील कृषी विद्यापीठातर्फे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. तर मुगासाठी वाण असणार आहे BM 2003-2 असं हे वाण असणार आहे. त्याच्यासाठी 220 रुपये प्रति किलो म्हणजे 6 किलोची बॅग असणार आहे आणि जवळपास 1320ला ही बॅग शेतकऱ्यांना पडणार आहे. म्हणजे प्रति बॅग एकूण 330 रुपये बॅगा उपलब्ध असणार आहेत. तुरीचे जे BDN 716 लाल तूर जी असणार आहे ते 300 बॅगा उपलब्ध आहेत म्हणजे कृषी विद्यापीठाकडे, आणि जवळपास BDN 711 पांढरी तूर 300 बॅगा उपलब्ध असणार आहेत. तर याच्या अंतर्गत BSMR 736 लाल तूर 100 बॅगा असणार आहेत. तर BDN 1341 गोदावरी पांढरी, तर याच्या 800 बॅगा उपलब्ध आहेत. मित्रांनो, आता तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा हे खरेदीसाठी जासाल तुम्हाला तिथे वाण सुद्धा दाखवण्यात येईल. आपण हा तुरीचे वाण भरपूर इथं मेन्शन केलेले आहेत, तर शॉर्टकटमध्ये बघूया. तर सोयाबीनचं महत्त्वाचं सोयाबीनचं वाण बघूया मित्रांनो. तर सोयाबीन वाण MUS 162 751 बॅगा उपलब्ध आहेत असं म्हणणं आहे. आणि ज्याच्यामध्ये सोयाबीनच्या बॅगा जवळपास 100 प्रति किलो अशी बॅग असणार आहे आणि 26 रुपये किलो एकूण म्हणजे 26 किलोची बॅग असणार आहे आणि जवळपास 2600 रुपये प्रति बॅगची किंमत असणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, इकडे मार्केटला सुद्धा 100-200चा फरक येतो आणि इकडे सुद्धा 100-200चा म्हणजे थोडंफार मार्केटला घ्यायला गेलं तर 2800-3000च्या प्रकारात आपल्याला सोयाबीनची बॅग पडत असते. तर इथं 2600 रुपये बॅग पडणार आहे. वाणसुद्धा 2-4 वाण उपलब्ध असणार आहेत सोयाबीनसाठी. तर म्हणजे फरक काही तेवढा काही जास्त दिसून आलेला नाही या ह्याच्यामध्ये. तर भरड धान्यामध्ये राळा PDKV यशस्वी दर 100 रुपये प्रति किलो असणार आहे याचा, आणि 1 किलोची बॅग असणार आहे आणि 100 रुपये प्रति बॅग म्हणजे 200 बॅगा उपलब्ध आहेत कृषी विद्यापीठाकडे. तर हे जे बियाणे आहेत मित्रांनो, तर या बियाणे खरेदीसाठी रोख रक्कमच स्वीकारण्यात येईल असं देखील कृषी विभागाने अगोदर स्पष्ट केले. तुम्ही फोनपे मारसाल, गुगल पे मारसाल, स्कॅनर द्या असं म्हणसाल, असं काही इथं उपलब्ध नसणार आहे असं कृषी विद्यापीठाने क्लिअर केलेलं आहे. तर बघायचं झालं मित्रांनो, एका व्यक्तीस किंवा एका शेतकऱ्यास एका वाणाची एकच बियाणे बॅग याप्रमाणे उपलब्ध आणि विक्री करण्यात येईल. म्हणजे आत्ताच आपण माहिती घेतली की एका शेतकऱ्याला एकच बॅग देण्यात येईल, एकाच वाणाची एकच बॅग देण्यात येईल. मग तुम्ही म्हणसाल बाबा मला या वाणाची एवढी बॅग द्या, त्या वाणाची एवढी बॅग द्या, तर तसं नाही होणार मित्रांनो. त्यांचं पण बरोबर आहे. 2-2 बॅगा घेसाल तुम्ही आणि इकडे येऊन महागात दुसऱ्या शेतकऱ्याला, आजूबाजूच्या शेतकऱ्याला विकण्याचा प्रयत्न करसाल, तर एका शेतकऱ्याला एकच बॅग देण्यात येईल असं देखील कृषी विभागाने स्पष्ट केलेले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश म्हणजे हे जे कृषी विद्यापीठाकडून बरेच शेतकरी या विद्यापीठाच्या बॅगा किंवा या विद्यापीठाचं जे बियाणं आहे ते खरेदी करत असतात. त्यांच्यासाठी हे 18 मे पासून उपलब्ध असणार आहेत. हे जे बियाणे वगैरे आहेत ते तुम्ही देखील इच्छुक असाल हे बियाणे वगैरे खरेदी करण्यासाठी, तर तुम्ही 18 मे पासून कृषी विद्यापीठाकडे भेट देऊ शकता.
ही होती छोटीशी माहिती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.